महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज बीड पत्रकारिता क्षेत्राला कायम फासणाऱ्या बेवड्या पत्रकारावर केज पोलिसात गुन्हा दाखल। स्वयंघोषित बेवड्या पत्रकाराने धार्मिक तीर निर्माण करण्याचा केला प्रयत्न। एका दैनिकाच्या स्वयंघोषित बेवड्या पत्रकाराने धार्मिक तीर निर्माण करण्याच्या उद्देशाने एका महापुरुषाच्या पुतळ्याच्या ओट्यावर बसून दारू पिऊन महापुरुषाचा अपमान करत विटंबना केली आहे। पत्रकारिता क्षेत्राला कायम फासणाऱ्या या पत्रकाराविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील चिंचोळी माई येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या आवारात स्वातंत्र्य सेनानी बसलिंगप्पा भुजबळ यांचे स्मारक आहे। 10 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चिंचोळी माई येथील एका दैनिकाचा पत्रकार रोहन गलांडे आमचे श्रद्धास्थान असलेले स्वातंत्र्य सेनानी बसलिंगप्पा भुजबळ यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून दारू पित असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। सदर फोटो हे व्हायरल झाल्यामुळे स्वातंत्र्य सैन्यानी बसलिंगप्पा भुजबळ यांच्या स्मारकाची विटंबना झाली। त्यामुळे सदर स्मारकाची विटंबना झाल्यावर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे अशा विकृत वृत्ती असणाऱ्या रोहन उत्तम गलांडे यांनी दारू पिऊन स्वातंत्र्य सेनानी बसलिंगप्पा भुजबळ यांच्या स्मारकाची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत। रोहन गलांडे सदर ठिकाणी दारू पित असताना नागरिकांनी त्यास या ठिकाणाहून उठून जाण्यास सांगितले असता तो म्हणाला की मी एका दैनिकाचा पत्रकार आहे, तुम्ही माझे काय वाकडे करू शकत नाही असे म्हणून त्या दोघांना त्याने शिवीगाळ केली। 6 जून 2025 रोजी अशोक रमेश राऊत राहणार चिंचोळी माई यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 209/2025 कलम BNS 173 च्या अंतर्गत कलम 298 352 नुसार रोहन उत्तम गलांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर हे करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।